शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के भिवंडी तालुका ग्रामीण प्रमुख व बांधकाम व आरोग्य समिति के माजी सभापति जिला परिषद थाने सम्मानित श्री कुंदन जी पाटिल द्वारा आज दिनांक 21 अगस्त 2024 को भिवंडी तालुका के मानकोली नाका आरसी पाटिल फाउंडेशन के सभागृह हॉल में भव्य महारक्तदान शिविर व मुफ्त महाआरोग्य तपासणी शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस मुफ्त महाआरोग्य तपासणी शिविर में मुफ्त आंखों की जाँच, ब्लड प्रेशर, डायबिटीज सहित विभिन्न बीमारियों का चेकअप मुफ्त में किया गया और मुफ्त में दवाइयाँ भी दी गई। इस भव्य महारक्तदान शिविर व मुफ्त महाआरोग्य तपासणी शिविर में मुख्य रूप से शिवसेना संपर्क प्रमुख रुपेश जी महात्रे, जिला प्रमुख विश्वास जी थले, सह संपर्क प्रमुख सोनिया जी पाटिल, कार्य अध्यक्ष आदिवासी सेल थाने ग्रामीण महादेव जी घाटाल, सह समन्वयक थाने ग्रामीण दशरथ जी पाटिल, माजी सभापति विकास जी भोईर, सचिव भिवंडी तालुका राजेंद्र जी कबाड़ी, उप जिला संगठिका कविता ताई भगत, तालुका संगठिका फसीताई पाटिल, थाने जिला अधिकारी युवती सेना अक्षरा ताई लाड, तालुका युवा अधिकारी पंकज जी घरत, सचिव भिवंडी तालुका दीपक जी पाटिल, सचिव भिवंडी तालुका सचिन जी पाटिल, उप तालुका प्रमुख चक्रधारी जी पाटिल, तालुका अधिकारी युवती सेना सरिता ताई पाटिल, उप तालुका प्रमुख किशोर जी जाधव, उप तालुका प्रमुख मोहन जी गायकवाड़ के साथ साथ भिवंडी तालुका ग्रामीण के अनेकों उप प्रमुख, उप विभागीय प्रमुख, शाखा प्रमुख, शिव सैनिक, महिला आघाड़ी, युवा सेना अधिकारी सहित भारी संख्या में मान्यवर व शिव सैनिक महिला व पुरुष उपस्थित थे। तो वहीं इस कार्यक्रम को सफल बनाने में पूर्णा जिला परिषद गढ़ के सर्व शिव सैनिक, महिला आघाड़ी, युवा सेना अधिकारी इन्होंने विशेष मेहनत की। तो वहीं उपस्थित मान्यवरों ने इस मुफ्त महाआरोग्य तपासणी शिविर व रक्तदान शिविर को लेकर सराहना की और कुंदन जी पाटिल व विकास जी भोईर का आभार प्रकट किया। तो वहीं उपस्थित मान्यवर व भिवंडी तालुका ग्रामीण के सर्व शिव सैनिकों द्वारा मानकोली नाके पर बदलापुर में हुए घटना को लेकर निषेध आंदोलन किया और दोषियों को कड़ी से कड़ी सजा देने की मांग की। शिवसेनेचा जो 80% समाजकारणाचा भाग आहे त्या समाजकारणाच्या भाग आजचा हा कार्यक्रम इथं होतो। या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे, शिबिर आहे, लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात शिवसेना तालुका संघटनेच्या वतीनं तालुका प्रमुख कुंदन पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी घेतलेला आहे। ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी याच्यातनं लोकांना काहीतरी लाभ मिळावा, शारीरिक लाभ मिळावा। दुसरी दुःखाची गोष्ट अशी आजच्या दिवशी खरं म्हणजे हा कार्यक्रम न आता आम्ही शिवाजी चौकात जाऊ त्यापूर्वी काही घटना घडलेली आहे। मुश्किला लांचलेली ती घटना आहे। तर गृहमंत्री म्हणजे बरेच तावात बोलत होते की उद्धव ठाकरेंना दुसरं काही काम नाही, ते राजकारण करतात। अरे त्या 4 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग हो, समजा शिक्षण ही मागली त्याला राजकारण बोलता येईल। समजा हा तुम्ही राजकारण देत असता काही कोरोनामध्ये तुम्ही सांगत लोकांना की वारी काढा, मग ते राजकारण नव्हतं। हे फक्त यांच्या पायाखालची वाळू सगळी सरकलेली आहे। आज जे काही चालवलेलं ना त्या बहिणींसाठी वगैरे वगैरे साफ झूट आहे, हे होणार नाही। फक्त निवडणूक येईपर्यंत 1-2-3 हप्ते देतील, तर एवढा पैसा यांच्याकडे नाही। आज तुम्हाला कल्पना आहे सगळ्यांना, तुमच्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 63,000 रुपयाचा खर्च आहे। या देशातील 140 कोटी जनतेच्या डोक्यावर 63,000 रुपये कर्ज आहे आणि योजना देतात। शेवटी त्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले की यार तुमच्याकडे पैसे नाही तर लोकांना फसवता कशाला। अनेक गोष्टी झाल्या, गृहमंत्री बोलत नाहीत। आमच्या नवी मुंबईतल्या एक महिलेवर बलात्कार झाला, तिची हत्या केली, बोलत नाहीत। दुसरीवर नुसता बलात्कार झाला, बोलत नाहीत। कुठल्याही विषयावर ते बोलत नाहीत। आता देशामध्ये जे काही घडलं महिलांच्या बाबतीत त्याच्यावर मोदी बोलत नाहीत आणि जे बोलतील ते राजकारण करतात। हे दुटप्पी धोरण आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे दुटप्पी धोरण जनता उलथवून लावेल। कारण या महाराष्ट्राने तसा सिग्नल दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला एक 10-12 जागा मिळणार नाहीत अशी ज्यांची म्हणजे हे होती, अशी ज्यांचे डोक्यामध्ये जे काही मेंदूवर पडलेले किडे आहेत ना त्यांची संकल्पना होती। पण महाराष्ट्रातील जनतेने 31 जागा महाविकास आघाडीला दिलेल्या आहे आणि निश्चितपणे हा जो काही सूड आहे हा सूड निश्चितपणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोक घेणार आहेत। तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीतून पळ काढला, 2-3 राज्यांच्या निवडणुका होतात ना, महाराष्ट्राची का होत नाही? गेली 3-4 झाली लोकप्रतिनिधी नाही। आमची ही
इथली कोकागाची आमदारकीची जागा असते तिथं मेम नाहीत, तर निवडणूक कोणाची? अशा पद्धतीने हे जे काही चाललेले अत्यंत शुभ आहे आणि निर्डावलेल्या माणसासारखं कोणी काय बोलतं याच्याबद्दल. आता त्या कालच्या पुढच्या घटनेमध्ये कोणीतरी बोलला एकत्रकाराला, तू एवढी इथं म्हणजे वटवट करते, बलात्कार तुझ्यावर झालाय का? अरे याच्यापेक्षा खालची भाषा दुसरी कुठली असेल? बलात्कार झालेला वेगळा, बोलला तरी पण बलात्कारासारखं होती ते. तर या अशा गोष्टी करू नयेत. भाषा जरा आवरावी, जर भाषा आवरली नाही तर सगळी ठिकाणी बदलापूर होऊ शकते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. धन्यवाद. बस. आज खरं तर भिवंडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज हा भव्य रक्तदान शिबिर आणि भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. खरं तर बाळासाहेबांचा ब्रिज हा होता की 80% समाजकार्य आणि 20% राजकारण. तसा बघा तर उद्धवांनी ते समीकरण मोडून टाकलेलं आहे. 100% समाजकार्य आज उद्धवसाहेब करत आहेत आणि त्याच निमित्ताने आज या माझ्या जिल्हा परिषद पूर्णा असेल, जिल्हा परिषद अंजूर जिल्हा परिषद गट असतील, या जिल्हा परिषद गटामधल्या प्रत्येक नागरिकाची आरोग्याची तपासणी झाली पाहिजे या दृष्टिकोनाने आज सर्व माझी टीम असेल, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीचे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, सर्वांनी एकमताने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी तर असं सांगेन की नेहमीच तुम्ही पाहत असाल, पत्रकार तर नेहमीच पाहत असतात की समाजकार्य म्हटलं या आपल्या ग्रामीण भागामध्ये जर पंचक्रोशीमध्ये आपण शाळेमध्ये जाऊन जर बघितलं, तुम्ही तपासणी केली तर जवळजवळ 80% 90% शिवसेनेचेच प्रकारचे तुम्हाला वया वाटपचा कार्यक्रम असेल, शाळेतल्या विद्यार्थ्यांना गणवेशचा वाटपचा कार्यक्रम असेल, किंवा शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या गरजू वस्तूंचा वाटप असेल, हा शिवसेना पक्ष करतो आणि कधीही त्याची जाहिरात करायला जात नाही. परंतु हे सर्व करत असताना आपण जर बघितलं असेल, शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी एकदा त्यांना आदेश आला, आम्ही आदरणीय तले साहेबांना विचारणा केली की आपल्याला अशा पद्धतीनं एक आरोग्य शिबिर आणि एक रक्तदान शिबिर आयोजित करायचं आहे. त्यांनी आदेश दिला आणि त्याचा आदेशाचं पालन जर तुम्ही आज बघत असाल की अनेक लोक इथं आपल्या आरोग्याची तपासणी करत आहात, अनेक लोक रक्तदान देण्यासाठी इथं पुढे येत आहेत. मी खरोखर माझ्या पक्षाच्या वतीने, पूर्ण तालुका शिवसेनेच्या वतीने मनापासून सर्व या इथल्या नागरिकांचा धन्यवाद देतोय. पण जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहिलात, आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची, शरीराची तपासणीही केली आणि हे करत असतानाच तुम्ही डोनेटही केला, कारण रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे. आज तुम्ही जर बघत असाल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष एक असा आहे, मला वाटतं त्यांचा ग्रीनिज बुक रेकॉर्डच आहे की सर्वस्त कोणी केला असेल तर तो शिवसेना पक्षानेच केला. आणि सर्वात जास्त या महाराष्ट्रामध्ये ही रुग्णवाहिका कोणाच्या असतील तर या शिवसेना पक्षाच्या आहे. कारण शिवसेना पक्ष हा नेहमीच तळागाळातल्या लोकांसाठी धावणारा पक्ष आहे, गोरगरीब जनतेसाठी धावणारा पक्ष आहे, माझ्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणारा हा पक्ष आहे आणि नेहमीच या पक्षाने काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला. त्याच माध्यमातून आज आम्ही भिवंडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज आमच्या या जनतेला आरोग्य तपासणी करून एक त्यांना भेट देण्याचा आम्ही आज छोटासा प्रयत्न आहे. दादा, नेमकी आपण राजकारणापल्ली देखील आपण समाजकार्य, धार्मिक कार्य करत असता, त्या प्रकारे राज्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये बघा, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारल्याबरोबर अंगाला काटा आला. त्याचं कारण असं आहे की पूर्वीपासून आपल्या या महाराष्ट्राचं एक गणित झालेलं आहे की हा संतांचा आणि वीरांचा महाराष्ट्र आहे. परंतु आत्ता जो मधला काळ आपण बघतोय, 2-2.5 वर्षापूर्वीपासूनचा जो काळ आता जो चालू झालेला तो बघतोय की अनेक ठिकाणी पूर्वी तर बलात्कार अनेक ठिकाणी होत होती बाहेरच्या राज्यामध्ये, परंतु महाराष्ट्रामध्ये हा प्रमाण कमी होता. परंतु आता ना पोलिसांचा धाक राहिलेला आहे, ना प्रशासनाचा धाक राहिलेला आहे. आज तुम्ही बदलापूर सारखा उदाहरण घ्या, आत्ताच झालेली जी घटना आहे, 3 वर्षाची ना 4 वर्षाच्या मुलीवर जर असा जर अतिप्रसंग जर होत असेल तर आपण कुठल्या समाजामध्ये राहतोय आणि कुठल्या दुनियेमध्ये राहतोय हा आपला प्रश्न पडतोय. कारण आज जर आपण बघितलं तर प्रत्येक जण आपण नोकरी धंद्यासाठी, आज महिला असेल पुरुष असतील, कुठेतरी नोकरी धंद्यासाठी बाहेर फिरत असते. आपल्या मुलांना कुठेतरी शाळेवर एक विश्वास असते, त्या शिक्षकांवर विश्वास असते, त्या शाळेमधले कर्मचारी असतात त्यांच्यावर विश्वास असते आणि विश्वासाने आपण हा शाळा म्हणजे हा मंदिर आहे, या मंदिरामध्ये आपली लहान लहान मुलं आपण पाठवत असतोय. आणि असे नराधाम ज्या वेळेला आपल्या अशा मुलींवर 3-3, 4-4 वर्षाच्या मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतात, ही फक्त ही बातमी जरी कानावर पडली तर अंगावर शारे येतात. परंतु बघा, तुम्ही जर बघत असाल बदलापूर सारखा शहर जर बघत असाल, तिथे वातावरण किती खराब आणि गढूळ झालेलं आहे.
शासकीय कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार नाही, किंवा पोलीस खाते 12-12, 13-13, 14-14 तास होतात तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करत नाही. म्हणजे हा कोणाचा प्रेशर आहे आणि कोणाचा दबाव आहे आणि कसला विचार करता तुम्ही? जर लहानशा चिमुकलीला जीवन जगाचा कसा हेही नक्की माहीत नसते, अशा मुलींवर जर असा प्रसंग होत असेल आणि जर त्याला पाठीशी घालण्याचा कोणी काम करत असेल ते खूप चुकीचं आहे. शिवसेना पक्ष या पूर्ण घटनेचा जाहीर निषेधही करते, परंतु ज्या नराधमाने ही घटना केलेली आहे या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी शिवसेनेच्या वतीने सरळ मागणी आहे. परंतु जाणून-बुजून सांगणार फास्ट कोर्टामध्ये आम्ही हे करू, खटला चालू. मला तरी असं वाटतं की त्या नराधमाला तुम्ही पकडलंच आहे, तो कबूलही करतोय की माझ्या हातून गुन्हा झालेला आहे, मग अजून ते फास्ट कोर्टात जायची गरज काय? तो कबूल करतो तर फाशी त्यांना बरचवतात. कारण जोपर्यंत पोलिसांचा धाक राहणार नाही, जोपर्यंत प्रशासकांचा धाक राहणार नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाही. आणि अशा जर घटना थांबवायच्या असतील तर इमिजिएटली त्याच्यावर ॲक्शन होणं गरजेचं आहे. आणि ॲक्शन नाही झाली, मग जनतेने तो उठाव केला किंवा जनतेने जर आंदोलन केला तर मग त्यांच्यावर लाठीचार्ज करायचा हा कुठला प्रकार आहे? आज जर चिमुकलीवर जर समजावा एवढा मोठा अतिप्रसंग होत असेल आणि जनता जर आक्रोश करत असेल, 12-12, 14-14 तास जर त्याच्यावर गुन्हा दाखल होत नसेल आणि जर जनतेने तो उठाव केला तर त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज करता. कोणाच्या आदेशावर लाठीचार्ज करता? तर ज्या माणसाच्या याच्यावर लाटे त्यालाही त्या गुन्ह्यात खेचा. बरं, माझी एक पत्रकार भगिनी जर सांगते का याची सखोल चौकशी झाली पाहिजे, ती मीडियाच्या माध्यमातून जनतेमध्ये आणण्याचा प्रयत्न करते, त्या माझ्या पत्रकार भगिनीला तुम्ही सांगता का तुम्ही एवढा काय अग्रेसिव्ह होता का, तुमच्यावर बलात्कार झाले का? ही कुठली घटना? जर माझे पत्रकारही सुरक्षित नसतील, त्यांनी जर घटना ज्या भागामध्ये घडते ती जर बातमी जनतेपर्यंत पोचवायची नाही, मग पोचवायची कोणी? आज आपण पत्रकारांना एक तिसरा डोला आपण मानतोय आणि ह्या तिसऱ्या डोल्याला जर तुम्ही दाबाचा प्रयत्न करता ते खूप चुकीचं आहे. अशी जर कोणी बातमी देत असेल, अशी जर कोणी ट्रीटमेंट देत असेल तर त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची शिवसेनेच्या वतीने मागणी आहे. बघा, तुम्ही 2.5 वर्षाचा उद्धव साहेबांचा कालखंड बघितला असेल. खूप वाईट परिस्थिती होती आपल्या महाराष्ट्राच्या 2.5 वर्षाच्या कालखंडीमध्ये. अति पाऊस झाला, दुष्काळ झाला, शेतकरी हलाल झाले होते. त्यात तिकडे महाडसारख्या ठिकाणी डोंगर कोसळून एकतर वस्तीच पूर्ण जमीनदोस्त झाली होती, परंतु उद्धव साहेब डगमगले नाही. भयंकर आजार आला, करोनासारखा आजार आला तरी उद्धव साहेब डगमगले नाही, पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आज जनतेला परफेक्ट विश्वास बसलेला आहे. जर माझ्या महाराष्ट्राला चांगला सुजलम सुफलम जर महाराष्ट्र बनवायचा असेल आणि माझा वीरांचा महाराष्ट्र, माझा संतांचा महाराष्ट्र जर तसाच टिकून ठेवायचा असेल तर उद्धव साहेबांसाठी पर्याय नाही. आणि ते महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनाही माहीत पडलेलं आहे. म्हणून लोकसभेला तर त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेल्या आमच्या आदरणीय जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की 31 जागांवर महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. मी तर सांगतोय आज जनता पेटून उठलेली आहे. जनतेला फक्त बदल पाहिजे आणि जनतेला 100% विश्वास आहे का महाविकास आघाडीचे आदरणीय उद्धव साहेब हे 100% जनतेला नेहमीच न्याय देतात ना, पुढेही न्याय देतील. म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये 1001% सांगतोय की या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचाच सरकार येईल ना, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री बसेल. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा निषेध असो, बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा बदलापूरमध्ये गेलेल्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे. लवकरात तुम्ही घटनेचा निषेध
नराधमाला फाशी, नराधमाला फाशी, बदलापूर मधील घटनेचा नराधमाला फाशी, हिंदुहृदय सम्राट सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना, शिवसेना जास्त काही सांगू शकत नाही, पण जे झालेल्या घटनांना जे आहे ते त्यांना सजा भेटली पाहिजे. हेच की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. असे अत्याचार म्हणजे आम्ही शाळेला जातो तिथे आम्ही सुरक्षा असली पाहिजे. नराधमाला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. आताच्या जगात घरातून निघताना 10 वेळा विचार करायला लागते मुलींनी रस्त्यावर जावं का नाही. आम्ही पण रोज क्लासला येतो. बदलापूरचं प्रकरण झाल्यापासून घरातून निघायची हिंमत होत नाही. नराधमांना लवकरात लवकर शिक्षा व्हायलाच हवी. फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. पण पूर्ण सेफ वाटलं पाहिजे ना. आपली सरकार काय करते, अजून हे करते. आता नोटबंदी झाली, एका रात्रीत नोटबंदी झाली, मग नराधमांना शिक्षा का भेटत नाही एका रात्रीत? त्यांना पण शिक्षा भेटायला पाहिजे ना. आम्हाला कुठे जायचे, आमच्या आईवडील आम्हाला त्यांच्यामुळे कुठे पाठवायला बघत नाही का? कारण की तुम्ही सेफ नाही, तुम्हाला कुठे काही झालं त्याच्यामुळे आम्ही कुठे जाऊ शकत नाही. आम्ही पण म्हणून त्यांना पण शिक्षा मिळाली पाहिजे ना. आम्ही अजून किती दिवस घरातच राहायला पाहिजे. आज तुम्ही विचार करा, बदलापूरमध्ये जी घटना घडली, शाळेतली चिमुकली मुलगी होती, 3 वर्षाची 4 वर्षाच्या त्या 2 मुली होत्या. त्यांच्यावर जेव्हा अतिप्रसंग झाला आणि त्याचा गुन्हा व्हायला 12 ते 14 तास लागतात. म्हणजे आपला शासन नक्की काय करतोय, आपला पोलीस प्रशासक नक्की काय करतोय. आज तुम्ही या माझ्या मुलींच्या, शाळेतल्या मुलींचा तुम्ही आज मुलाखत घेतली, तुमच्या लक्षात आलं असेल त्यांच्या मनामध्ये किती भय निर्माण झालेले आहे, किती दहशत निर्माण झालेली आहे नराधमांची. मग अशा वेळेला सुद्धा तुम्हाला मोर्चे करायची आवश्यकता आहे का? अशा वेळेला समजा जनतेला रस्त्यावर उतरायची गरज आहे का? मग आपण पोलीस खाता किंवा प्रशासक कशासाठी नेमणूक केलेली असते? जर नराधम अशा जर घटना घडत असतील तर मी नक्कीच सांगतो की याला चौकशी करायला पाहिजे. ज्याने ही प्रकार केलेला आहे त्याला तर तुम्ही ताब्यात घ्या. त्यानेही कबूल केलेलं आहे का माझ्या हातून चुकी घडलेली आहे, त्याला पाहिजे भर चौकात. येणाऱ्या काळामध्ये कोणी असे पुन्हा घटना करणार नाही. आज माझ्या लहान मुली आहेत. आज मुली शाळेत जाताना घरातून विचार करतात मी पायरी ओलांडू कशी, कारण अशा अनेक नराधम वाट बघत असतात. मग कितपर्यंत दहशतीमध्ये जगायचा, दहशतीमध्ये जायचा, शिक्षण घ्यायचा. कुठेतरी शासनाला जाग आली पाहिजे. तुम्ही 1500 रुपये महिलांना देता ना, पूस लावता, इलेक्शन आले म्हणून काहीही करता. खरंच तुम्हाला महिलाला न्याय द्यायचा आहे का? कारण त्यांची सुरक्षेची व्यवस्था करा. त्याला 1500 रुपये नको आहेत. आधी माझ्या महिला भगिनी सांगता आम्हाला 1500 रुपये नको आहेत. ही महागाई वाढली, ही कमी करा. आज आम्ही जर आमच्या मुलींना शाळेमध्ये पाठवतो, कमसे कम त्यांची सुरक्षिततेचा विचार करा. काय 1500 रुपये घेऊन आम्ही करू? म्हणून माझी आज आमच्या या भिवंडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो की बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे या नराधमाला तर फाशी झालीच पाहिजे. परंतु काही मंडळी अशी त्याचं राजकारण करतात. एका पत्रकार महिला बिचारी सांगते का याच्यावर व्यवस्थितीने रिपोर्ट बनवला, व्यवस्थितीने मांडणी केली, सर्व जनतेपर्यंत ती बातमी पोहोचवली, तर त्या महिलेला फोन करून तुम्ही सांगता का तू हे कशाला दाखवते, का तुझ्यावरच बलात्कार झाले का? हे कितपर्यंत चालले? म्हणजे ही सुद्धा येते कुठे ना. यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजे जे या नराधमाला पाठीशी घालतात. म्हणून शासनाला विनंती आहे लवकरात लवकर याला फाशी द्यावी. नाही याच्यामध्ये ज्यांनी विल्गना केलेली आहे, ज्या अधिकारी याच्यामध्ये जाणून बुजून टाइमपास केलेला आहे त्यांच्यावर सर्व कारवाई व्हावी अशी पक्षाच्या वतीने विनंती आहे. प्रथमतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आणि माझ्या समस्त महिला कार्यकर्त्यांच्या वतीने, शिवसैनिकांच्या वतीने मी त्या घटनेचा जाहीर निषेध करतो. त्या घटना आणि ह्या सरकारचा ज्या अनेक लागोपाठ 3-4 घटना घडल्या त्यामध्ये कुठली कारवाई व्यवस्थित झाली नाही याचा दुभाव करतो. तिसऱ्या गोष्टीत गृह सांगतात उद्धव ठाकरे यांचं वय झाले, अमुक झाले, तमुक झाले. उद्धव ठाकरे वय झालेलं नाही. उद्धव ठाकरे सांगतात की त्या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे आणि पीडितेला न्याय मिळण्यासाठी त्या जो कोणी आरोपी आहे त्याला फाशी शिक्षा द्या ही आमची मागणी आहे. समस्त लोकांची मागणी आहे. काल तुम्ही बदलापूर पाहिलं असेल, पब्लिकने पोलिसांवर दगडफेक केली. ही चीड आहे ना डोक्यात. जर सर्वसामान्य माणूस एवढा चिडतो त्या घटनेने तर राज्यकर्त्यांनी किती चिडायला पाहिजे? राज्यकर्त्यांना याची सत्याची साड नाही आणि अन्यायाची चीड नाही. हे शंड झालेलं सरकार आहे. एका आपटे नावाच्या माणसाची शाळा आहे, ती आपटे नावाच्या माणसाची शाळा आहे असं पत्रकारांनी विचारलं. कोणाला
फडणवीसांना, तर उद्धवजींचं असं म्हणणं की एक भाजपच्या कार्यकर्त्याची शाळा आहे ती, आणि हे खरं आहे. ते खरं बोलल्यानंतर राग काय ते. आम्ही पूर्णपणे जर या 2 दिवसामध्ये समाधानकारक जर लोकांना मिळले नाही तर महाराष्ट्र संपूर्ण पेटून उठेल. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये हे आंदोलन आहे. काल केवळ बदलापूरमध्ये होतं, त्याच्यानंतर हे शहरातलं आंदोलन गावापर्यंत पोहोचेल. का अत्यंत म्हणजे याचा संवेदनशीलचा प्रश्न आहे ना. समजा साधारण 4-4.5 वर्षाची मुलगी किती नाराधाम असेल. किमान समजा महिलेबद्दल मनामध्ये आसक्ती निर्माणासाठी त्या महिलेचं वय हे सगळं तेवढं पाहिजे ना. हे अमानुष आहे आणि हे केलेलं निंदनीय कृत्य, याला राक्षसी कृत्य म्हणता येते. आणि अशा राक्षसांना फाशी दिल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. आम्ही तोपर्यंत याचा पाठपुरावा करू. आणि जेणेकरून हे भाजपचं सरकार 2.5 वर्ष जे चोरलेलं सरकार आल्यापासून या घटना वाढल्या. उद्धवजी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, हिंदू मुस्लिम दंगा झाला नाही, महिलांवर अत्याचार झाले नाही. एकाच साधूला कोणतरी तिथं पालघरमध्ये केलं होतं. किती मोठा बिल फाडला फडणवीस. आज किती साधू मारतात, हे करतात ते करतात, काही नाही. आणि स्पष्टीकरण काय देतील, अरे एखादी घटना अशी घडते, अरे एखादी घटना ही आमच्या मुलीबद्दल घडली, ही तुमच्या मुलीबद्दल घडली, तर भावना आहेत का नाही तुम्हाला. या घटनांना कुठेही कोणी पाठीशी घालू नये. जे घालतील तेही त्या नाराधामाच्याच तितके त्याला जबाबदार आहेत असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि आम्ही सगळेजण ठाम आहोत. या माझ्या छोट्या शाळेतल्या मुली बोलल्या ना, त्यांच्याही त्या भावना आहेत. या माझ्या माता भगिनी त्यांच्या त्या भावना आहेत. आणि या भावनेनं कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. आम्ही बदलापूरच्या घटनेचे निषेध करतो, कारण ही घटना बदलापूरला झाली. याच्या अगोदर 4 घटना दुसऱ्या त्याच इकडे कुठे दुसरे याच्यामध्ये झाल्यात. तर अशा घटना घडतच राहतात. हा सरकार करते काय. या नराधामाला फाशी दिल्याशिवाय आम्ही महिला आघाडी आणि आमचे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शांत बसणार नाही. कारण ही 1500 रुपये देऊन आम्हाला महिलेला 1500 रुपये लाडक्या बहिणीला जर 1500 रुपये देतात आणि त्यांच्याच मुलींवर असं काय होत असेल तर 15 माचीवर होते असं वाटत नाही का त्यांना. लाडकी बहिणीच्या मुलींवर होते ते कशाला त्यांचे 1500 रुपये पाहिजेत. आमच्या अजिबात महिलेला 1500 रुपयाची गरज नाही. हा सरकार खूप खोटा आहे आणि सरकार या नराधामांना पाठीशी घालते. तर त्यांचा निषेध करणार म्हणजे करणारच. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा म्हणजे आम्ही महिला आहोत, आम्ही यांचा निषेध करणार आणि या नराधामाला 100% फाशी व्हायलाच पाहिजे. एवढं बोलून मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत देशामध्ये बेटी बचाव बेटी पढाव कायदा चालू आहे. मग कोणत्या हक्काने आम्ही मुलींना शाळेत शिकवायला पाठवायचं. आज एवढा दडपण झालेला आहे की बघाल तर तुम्ही सगळीचकडे आज काय झालेलं आहे तर न्याय व्यवस्था ही फाट्यावर पाडून आज लिंग पिपासू लोकांनी हे गुन्हेगारी वाढवलेली. कारण त्यांना माहिती आहे की आजचे सरकार हे काय करत आहे, फक्त पक्ष फोडी आणि आमदार फोडी याच्याच मागे लागलेलं आहे. त्याच्यामुळे ही गुन्हेगारी वाढत आहे. आज आपण भारतीयांना माहिती आहे की मुलगी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे ती, आणि त्या लक्ष्मीच्या स्वरूपाला आपण आज माणूस राक्षस झालेला आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि बदलापूरचा हा जो काही बलात्कार झाला यासाठी भिवंडी महिला आघाडीचा संपूर्णपणे निषेध व्यक्त करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान्य श्री किशोर बाबा
शिवसेना शाखा प्रमुख बजरंग भोये मी त्यांचं कौतुक करतो, परंतु मला त्यांचं लक्ष नाही. आपण कौतुक करण्याकडे कामामध्ये विकास पुढे आपण आयुर्वेद हॉस्पिटलचे डोळ्याचे चेकअप करायला पुढे अमित शाह होत आहे.